हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कसं आहे सगळे जर मस्त मजेत आणि आनंदात असाल. आज जरा लईच उशीर झाला आहे ब्लॉग शूट करायला, म्हणजे 12 झाला आहे. सगळे कामं झाल्यानंतर ना ब्लॉग शूट करते. म्हणजे आता कपडे लावलेत मशीनला ड्रायरला, आता सुकल्यानंतर ना मग बाहेरून थोडंसं टाकते उन्हात. आणि इकडं सोनूचं जेवण करायचं चाललं आहे. खिचडी बनवली आता, तर ती खाते. तुम्हाला नंतर तिचा लुक दाखवते कसा येतो. आणि मला पण आता केस वगैरे सुकवायचे, ते देवपूजा वगैरे करून झाली, भांडी घासली, हे पुसून घेतलं, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि मग आंघोळ वगैरे करून घेतलेली सगळं झाल्यानंतर ना, कारण लाईटच नव्हती. आजकाल ना लाईटीचं टायमिंग चेंज झाले. सकाळी 7ला जाते आणि ती डायरेक्ट 9-9:30ला येते, असं टायमिंग झालं आहे लाईटीचं. आता हे तर गार पाण्यानं करू शकतात, पण आमच्या दोघींचं असं नाही ना. त्यामुळं मग तोपर्यंत लाईट असतोपर्यंत मी माझी कामं आवरून घेतली. नंतर पाणी वगैरे तापवलं, आंघोळ केली ना, अजून केस सोडली नाही ती. तसंच माझी पूजा सगळ्या गोष्टी चालल्या होत्या. खिचडी वगैरे तशीच बनवून घेतली. आता म्हणलं चला थोडंसं आपल्याकडे लक्ष देऊया. आणि आज फायनली होम टूरचं नाही, सॉरी, क्वेश्चन आन्सरचं ब्लॉग शूट करते मी, असा विचार चालू आहे. बघू आता काय होतं ते. आणि सगळ्यात पहिल्यांदाच द्यायचे होते तुम्हाला शुभेच्छा. आज महाशिवरात्र आहे, तर हा ब्लॉग तुम्ही उद्या बघत असाल तर तुम्हाला सगळ्यांना तर माझ्याकडून तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि सोनूनं पण आता दिल्यास, तुम्ही बघितलंच असेल. तर ती पाणी प्यायला गेले, माघारी येईल तेव्हा अजून एकदा शुभेच्छा घ्या. उठून आले खाता खाता. तर चला असू आता दिवसभर. काल अजिबात मी शूट घेतलं नव्हतं म्हणून आपला ब्लॉग महाशिवरात्रीच्या शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. ओके चला आता. काल ना थोडासा कामाचा लोड पण होता. नंतर कामं झाल्यावर ना थोडंसं मी पडले आणि मग ब्लॉग घेणं काही झालं नाही. लाईटीची बॉम्ब झालेली तुम्ही बघितले. रात्रीचा संध्याकाळचं टायमिंगच तिने चेंज करून टाकलं. म्हणलं राहू दे, एक दिवस आराम करते. आणि तुम्ही पण मला सांगत असतात कामाच्या वेळेस काम कर, आरामाच्या वेळेस आराम कर, ब्लॉग शूट नाही केलं तरी चालेल. त्यामुळे मी काल ब्लॉग शूट नाही केलं, म्हणून तुम्हाला बघायला नाही भेटला. तर असं चला आता घेते मी आवरून. हां बोल. बघा फडाक पण तसली घातली आणि चाप पण तसला आहे माझ्याकडे. हां चाप नाही, इथलं फुल तिनं तोडलं होतं. तरी तिची बड्डेची फ्रॉक आहे, तिला ह्यांनी घेतली, तिच्या मोठ्या पप्पांनी घेतलेली. तर हे फुल इथनं तुटलं होतं, मग त्याचा ग्लो होताच तसा. मग थोडंसं मी गरम करून दुसऱ्या क्लिपला लावून हवाला क्लिप तयार केलं. आणि तिची स्वतःची चॉईस आहे. हा आता तुम्हाला हे वेगळा कलर दिसत असेल, पण हा जरा वेगळाच कलर आहे याचा, छान दिसतो तिला. आणि मम्मी ना आज ही साडी घातली, माझं नको सांगत होतं. तर असं ही तिची चॉईस आहे, तिच्या फ्रॉकची तिने चॉईस केलेली. मी म्हणतो ते अगं हा आपरी पडते या, काही दिवसांनी तुला बसणार नाही, पण तिला ती आवडली ना, आम्ही घेऊन टाकली. ओके चला, इकडे ड्रायरला लागलेत कपडे. मी अजून खिचडी खाल्ली नाही, आता खाते आणि थोडंसं माझं आवडते. ओके, भेटते थोड्या वेळाने तुम्हाला. तर आता डायरेक्ट संध्याकाळी शूट घ्यायला लागले आणि ते चाललं आहे माझा स्वयंपाक करायचा. म्हणजे एका साईडला भात आणि एका साईडला कालवण टाकलं आहे शेवग्याचं शेंगाचं. तर गॅस भरून आणल्यापासून आज पहिल्यांदाच गॅसवर करते मी. म्हणजे 2-3 दिवस झाले चल, गुरुवारी गॅस भरून आणला आहे, बुधवारी का गुरुवारी. आणि त्याच्यानंतर ना आत्ताच करायला लागल्या. आणि नंतर मला चपात्या लाटायच्या त्या. आता तुम्ही म्हणावं सोनू कुठे गेली, ते बघा सोनू तिकडे जाऊन मोबाईल बघत बसले आणि तिच्या पप्पांचं चाललंय कपडे धुवायचं. तसं नाही आहे, तुम्हाला सांगते थांबा. अरे देवा, सकाळ धरणं तर कसं झालं या. काय केलं सांगते मी. खिचडी वगैरे खाल्ली, थोडीशी पडली असेल. काल ज्या कमेंटला रिप्लाय दिला नव्हता त्या कमेंटला रिप्लाय दिला. आणि सोनू झोपली होती आणि एक पिक्चर लावला आम्ही. ते बघत बघत आमची झोप लागली कधी आम्हाला कळलंच नाही. आणि उठले तोपर्यंत 4 वाजल्या होत्या. आणि डबल आज मला शिलायला कपडे आले होते, 2 परकर वगैरे त्याला शिलाई मारायची होती. आणि ड्रेस वगैरे होते, 2 ड्रेस आणि हे होतं. तर त्याला शिलाई मारता मारता 5-6 वाजल्यानंतर ना मग घरातलं झाडून या सगळ्या गोष्टी झाल्या. मेन सांगते ते काय करतात ते सांगते. त्यांच्या कपड्यांना शिमेट लागले ना, तर ते फक्त घासून काढतात ते, बाकी काही नाही. तर मी तिथं चुलीपुढं करत बसले होते म्हणून. तर आता मी जाणार आहे करायला. चला दाखवते.
आणि दिवसभर ब्लॉग शूट करणं झालं नाही. आता संध्याकाळी करते, जेवढा होईल तेवढा करणार आहे आणि उद्या तेवढाच अपलोड करून टाकणार आहे. आजही क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग शूट केला नाही कारण आमचे सासू सासरे घरी होते आणि त्यांची भांडणं सतत चालू आहे. ते त्यांची म्हणजे ते दोघं नवरा बायको छान आहे, ते पण त्यात आम्हाला शिव्या दिल्या जाते, त्या आम्हाला बोललं जातं. म्हणलं नकोच एखाद्या शिव्या आल्या काय आलं तर नको, म्हणूनसाठी ते शूट घेतलं नाही मी. एवढंच कारण होतं, कारण मी छान तयार झालेली, मी करायचं म्हणून पण हे केलं होतं. पण चाहते होतं, प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते ना, तशीच माझ्या ते क्वेश्चन आन्सरच्या ब्लॉगची वेळ कधी येते काय माहिती. तर उद्या आहे सोमवार, म्हणजे तुम्ही हा ब्लॉग सोमवारी बघत असाल. तर मला सोनूला शाळेत वगैरे घेऊन जायचंच आहे, ते तर चालूच राहणार आहे माझं. चला 2 दिवस तिला नाही शाळेत घेऊन गेली तर मॅडमचा फोन येत होता, उद्या तर घेऊन जातेच. तर चला आता सकाळच्या वाजल्यात 9:30, म्हणजे पाक 10 वाजायला आल्या त्या, 9:45 झाल्या त्या. आणि रात्री कचरा काय फेकला नव्हता, तर कुत्र्यांनी इतकं राडा केलेला का नाही. मी काय भरला नाही, कारण कचऱ्याच्या डब्यावर कळशी ठेवायला ह्यांना मी सांगितलेलं, भरलेली कळशी ठेवा. ह्यांनी काही ठेवली नाही, मग त्यांनाच उचलायला लावलं होतं मी. असं पण आमच्या ना 2-3 दिवस झालं वादच चालला आहे. आता तो काय चाललं आहे ते तुम्हाला सांगते, थांबा मला फ्रंट कॅमेरा करू देत. तर काय झालं मी तुम्हाला सांगते. जाऊबाईच्या मुलाचा बड्डे, तर आम्ही म्हणलं होतं की जायचं. आधी हे मला बोललं की आपण जाऊया, आणि नंतर अचानकच साहेबांना विचारलं शनिवारी पगार वगैरे असतं, तर तेव्हा विचारलं तर साहेब बोलले नाही, कामाचा लोड आहे आणि मग नाही, तुला सुट्टी नाही भेटू शकत. असं काय झालं तर म्हणत होते की 2 दिवस तरी जाऊन येऊया आपण. तर त्यांचं म्हणणं नाहीच आहे. आणि आम्हाला म्हणजे सोनूला पण जायचं होतं आणि मला पण जायचं होतं, तरी आम्हाला पण त्यांनी लावलं नाही. त्यामुळे आमच्यात चालली होती भांडणं. जाऊ द्या, आता आज तर बड्डे आहे त्याचा, आज 16 तारीख आहे, त्यामुळं आता भांडणं करून उपयोग नाही झाला. आज आता कधी जाणार आहे ना आम्ही, त्यामुळे आता भांडणं करून उपयोग नाही. तर म्हणून मी ब्लॉग पण घेत नव्हती. जर घरात भांडणं सुरू असली ना तर ब्लॉग पण नाही घेऊ वाटत. काय घेणार आहे, आपली इच्छाच नसते, कोणासंग बोलण्याची इच्छा नसते. मी फोन पण नाही घेतला. थोडासा पिक्चर बघितला असेल, ते पण सोनूला आवडला होता म्हणून आम्ही तो बघत होतो. असं काय आहे, जाऊ देत, आता झालं ते झालं. गप ना, पाणी उडवू नकोस. तर चला सोनूला आंघोळ घालायचे. मी आंघोळ केले पण वाटत नसेल असं. आणि आज आमच्या इथं म्हणजे काल पण यात्रा होती महाशिवरात्रीला आणि आज आहे. तर त्यांना म्हटलं आहे, तुम्ही आम्हाला तिकडे पण नाही नेलं, नाही इथं तरी नाही, तर आज पण भांडणं होणारच आहेत या. तर येणार आहेत, बघू लवकर आल्यानंतर जायचं. लवकर म्हणजे 5-6 वाजणारच आहे ते यायला. मग तिथनं पुढं आम्ही जाणार आणि मग येणार, असं काम आहे. गणपतीला नेलं होतं पण आज पण जाणार. ते तिकडं आम्ही भाड्याच्या रूममध्ये राहतो, तेव्हा आम्ही तिथं गणपतीची म्हणजे गणपती बसल्यानंतर तिथं पाळणं वगैरे आलेलं का नाही, तिथं गेलं तर तिला वाटतं तिथंच जाणार आहे का काय आम्ही. तर असं चला, आता मी लागते माझ्या कामाला. कपडे भांडी आणि घरात आवरायचं, स्वयंपाक वगैरे केलेलं. आता तिला जेवण दिलं आणि आले बाहेरच. म्हणलं थोडंसं ब्लॉग शूट घ्या. काल पण नाही घेतलेला ब्लॉग दिवसभर. आमचे भांडणं चालू आहेत, त्यांची भांडणं चालू आहेत, सगळी भांडणंच झाली ती घरात. मग काय घेणार आहे, असं काम झालं. तर चला असू देता, इथून पुढचा ब्लॉग नंतर शूट करेन, म्हणजे यात्रेला गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तर ते नंतरच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटतीलच. आणि मला माहिती आहे आता, म्हणजे ह्याच्या आधीचे ब्लॉग छान होतं आणि ह्यात आता गॅप पडला ना, आजचा ब्लॉग इतका काही खास नाही आहे. जे नाही आहे ते नाही आहे, मी कबूल करते. तर आजचा म्हणजे आज जे शूट करणार आहे तुम्ही जे उद्या बघाल ना, ती छान असणार आहे. तर चला असू द्या, आजचा ब्लॉग इथे सेंड करते आणि इथून पुढचा ब्लॉग नंतरनं शूट करते, म्हणजे तो छान असेल, बघायला पण आवडेल. त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मला बोलायच्या आहेत, त्या तुम्हाला विचारायचं आहे मला. चला, तो ब्लॉगही बघायला विसरू नका. तर चला, बाय बाय. सोनूचं बाय घ्यायचं आहे का, ती खेळत बसली पण तिकडं. चला आता जाते आतमध्ये. मी बाहेर आले का ती पण मातीत खेळणार आहे, त्यामुळे हे होणारच आहे. आणि आम्हाला चटणी करायची, आता बघू चटणी सामान कधी आणतं ती. कांदा तर संपायला लागले घरात खाऊनच. इतकं कांदा आणलं होतं आणि आता एवढेसे कांदे राहिलेत फक्त. चटणीलाच पुरतात का नाही काय माहिती. बघू, आज जाणार आहे ना आम्ही, तेव्हा मग चटणीचं सामान पण घेऊन येऊ कदाचित. कारण आता मला वाटतं 8 दिवस पण आम्हाला चटणी नाही जाणार आहे, विकत आणून आम्ही मिक्स करून खातो या. चलो.